हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण ब्लाऊजच्या मागच्या गळ्याची खूप सुंदर अशी एक डिझाईन शिकणार आहोत। त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे, त्याची डबल फोल्ड करून घडी केलेली आहे। ब्लाऊजची जी उंची आहे ती आहे 14 इंच आणि चेस्ट आहे 9 इंच। 14 इंचामध्ये 1 इंच प्लस करून मी उंचीचं माप या ठिकाणी टाकलेलं आहे आणि कट केलेलं आहे। आपण जी गळ्याची डिझाईन बनवणार आहोत ती बोटनेकची आहे, त्यामुळे या ठिकाणी शोल्डर जे आहे ते मी घेतलेला आहे 7.5 इंच। जेव्हा बोटनेक ब्लाऊज असतं त्यावेळेला शोल्डरचं माप आपल्याला नेहमीपेक्षा जास्त घ्यावं लागत असतं। या ठिकाणी शोल्डर पट्टीचं मार्किंग करत असताना आपण पुढच्या भागासाठी जेवढी शोल्डर पट्टी घेतलेली आहे तेवढंच शोल्डर पट्टीचं माप या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। पुढचा भाग तयार करत असताना शोल्डर पट्टीचं माप मी 3 इंच घेतलेलं आहे, म्हणून मागच्या भागाचं जेव्हा मार्किंग करते त्यावेळेला शोल्डर पट्टीचं जे माप आहे ते मी 3 इंच टाकलंय। गळ्याची उंची या ठिकाणी टाकते मी 3 इंच आणि अशा प्रकारे मार्किंग करते। शोल्डर पट्टी पुढच्या भागाची जर तुम्ही 3.5 इंच घेतली असेल, 2.5 इंच घेतली असेल, तर जेव्हा तुम्ही मागच्या गळ्याचं माप टाकताय त्यावेळेला शोल्डर पट्टीचं माप पुढच्या भागा इतकंच टाकायचं आहे। या ठिकाणी आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे। वरच्या बाजूला आपण जे शोल्डरचं माप टाकलेलं आहे तेच शोल्डरचं माप आपल्याला खाली सुद्धा टाकायचं आहे। 1-2 ठिकाणावरती 7.5 इंचाचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी रेष ओढून घेतली आहे। बोटनेक असल्यामुळे जो मुंडा आहे त्या मुंड्याचं माप सुद्धा मी इथे 7 इंच घेतलंय। 7 इंचावर मार्किंग केलेलं आहे। या ठिकाणी मुंड्याला आकार देत असताना हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून आपल्याला आतमध्ये 1 इंचावर मार्क करायचा आहे। अशा पद्धतीने रेष ओढल्यानंतर वरच्या बाजूने अंदाजे 1 इंच अंतर सोडून अशा पद्धतीने तिरकस रेष ओढून हे जोडून घ्यायचंय। त्यानंतर या पॉइंट पासून 1 इंच अंतरावर आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे। या ठिकाणी 9 इंचामध्ये 1.5 इंच प्लस करून 10.5 इंचावरती मी छातीचं माप टाकलेलं आहे। अशा पद्धतीने आपण मागच्या भागाचं मार्किंग केलेलं आहे। साइडने आणि वरच्या बाजूने मी कट केलेला आहे। आता फक्त मुंड्याचा आकार कट करते। ब्लाऊजची उंची आहे 14, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 15 इंच, 9 मध्ये 1.5 इंच प्लस करून 10.5 इंच, त्याचप्रमाणे शोल्डर जे आहे ते आहे 7.5 इंच। या ठिकाणी मी माझ्या ब्लाऊजची मापं टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे या ठिकाणी मापं टाकायची आहेत। गळ्याला डिझाईन तयार करण्यासाठी या ठिकाणी मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। या कॅनव्हास पेपरची आपल्याला घडी करून घ्यायची आहे। अस्तरचा जो मागचा भाग आहे तेवढ्या उंचीचा या ठिकाणी मी कॅनव्हास पेपर वापरलेला आहे। कॅनव्हास पेपरची घडी केल्यानंतर गळा रुंदीपेक्षा 1 ते 1.5 इंच या ठिकाणी शिल्लक राहिलं पाहिजे। गळा रुंदीचं माप या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। गळा रुंदी आहे 4.5 इंच। 7.5 इंचामधून जेव्हा 3 इंच वजा होतात शोल्डरचं माप त्यावेळेला उरलेली जी आहे ती गळा रुंदी ती आहे 4.5 इंच। गळा रुंदीचं माप टाकल्यानंतर 3 इंच मी गळ्याची उंची टाकलेली आहे। बोटनेक असल्यामुळे वरच्या बाजूला आपल्याला शोल्डर जास्त लागत असतं, पण खालच्या बाजूला आपण जेव्हा गळ्याची रुंदी टाकत असतो त्यावेळेला रेग्युलर जेवढी टाकतो म्हणजे 2.5 इंच तेवढं मी 2.5 इंचावर इथे मार्क केलं। मार्किंग केलेलं हे जोडून घेते म्हणजे आपल्याला गळ्याचा आकार देताना व्यवस्थित देता येईल। वरच्या बाजूने हा जो भाग आहे या ठिकाणी मी असा गोलाकार दिलेला आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला हवा तसा आकार देता येईल। कॅनव्हास पेपरचा जो आकार कट केलेला आहे तो टाचण्यांनी व्यवस्थित मी अस्तरवर पहिले पॅक करून घेतला आणि त्यानंतर शिलाई मारून तो जोडून घेते। या ठिकाणी आपण इस्त्री करून सुद्धा कॅनव्हास पेपर अस्तरला चिटकवून घेऊ शकतो किंवा अशा प्रकारे शिलाई मारून सुद्धा जोडून घेऊ शकतो।
गळ्याचा आकार जो आपण तयार केलेला आहे, या ठिकाणी अस्तरची जी बाजू आहे त्या बाजूने या ठिकाणी आपल्याला आता पाइपिंग लावायची आहे. पाइपिंग लावत असताना जो गोठाकडचा भाग आहे तो आपल्याला आतल्या बाजूने ठेवायचा आहे. पाइपिंग लावत असताना तुम्हाला जर रेग्युलर फूटने जमत नसेल तर या ठिकाणी तुम्ही सिंगल फूट वापरू शकता आणि त्यानंतर पाइपिंग लावू शकता. किंवा माझ्याप्रमाणेच जर रेग्युलर फूटनेच तुम्हाला पाइपिंग लावणं शिकायचं असेल तर तुम्हाला एका व्हिडिओची लिंक या ठिकाणी मी देते. या ठिकाणी वर कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती लिंक मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. त्या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेल पद्धतीने दाखवलेलं आहे की कोणत्याही आकाराचा गळा असेल तरी सुद्धा रेडीमेड पाइपिंग कशी लावायची. मशीनचं फूट न बदलता आपलं जे रेग्युलर मशीनचं फूट आहे त्याच फूटचा वापर करून अगदी फिनिशिंगमध्ये आणि सहज सोप्या पद्धतीने जी रेडीमेड पाइपिंग आहे ती कशी लावायची ते त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल पद्धतीने मी सांगितलेलं आहे. किंवा या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता की अगदी फिनिशिंगमध्ये या ठिकाणी ही जी रेडीमेड पाइपिंग आहे ती मी लावलेली आहे. पाइपिंग लावत असताना ती फिनिशिंगमध्ये जर लावली गेली तरच त्याचा लुक छान दिसत असतो. त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि हळूहळू ते काम करायचं आहे. गळ्याला आकार देत असताना जो कर्वचा आकार आहे तो मी अगदी थोडासाच दिलेला आहे, खूप जास्त कर्व केलेलं नाहीये. तुम्हाला जर हवं असेल तर हा आकार देत असताना थोडासा अजून सुद्धा तुम्ही गोलाकार करू शकता. किंवा तुम्हाला या ठिकाणी जर थोडासा वेगळा आकार हवा असेल तर त्या आकाराला सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही पाइपिंग करू शकता आणि बाकीची जी डिझाईन आहे ती पुढे जशी मी दाखवणार आहे त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. आपला जो मागचा भाग आहे त्याचं मेन फॅब्रिक आणि अस्तर मी जोडून घेतलेला आहे. याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी मार्किंग करून घेते, म्हणजे आपण जेव्हा माप टाकू त्यावेळेला दोन्ही साइडने सारखं येईल. याची जी सरळ बाजू आहे म्हणजे मेन फॅब्रिक कडची त्या ठिकाणी सेंटरवर मी एक रेष ओढून घेते. सेंटरचं मार्किंग केल्यानंतर वरच्या बाजूने आपण जी गळा रुंदी टाकलेली आहे 4.5 इंच, ते 4.5 इंचाचं जे माप आहे ते दोन्ही साइडला मी मार्क करून घेते. खाली सुद्धा 1-2 ठिकाणी आपण हे 4.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण गळा जो वरचा 3 इंच उंचीचा घेतलेला होता तिथपर्यंत. त्यानंतर खालची जी साइड होती कॅनव्हास पेपरवर आपण गळ्याची जी रुंदी होती ती 2.5 इंच घेतली होती. ती 2.5 इंचाची जी रुंदी आहे त्याचं सुद्धा इथे मी मार्किंग करून घेते. वरच्या बाजूला 4.5 इंच आणि खालच्या बाजूला सेंटर पासून दोन्ही साइडला 2.5 इंच असं या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलं आणि रेषा ओढून घेतल्या. आता आपण हे जे कॅनव्हास पेपरची डिझाईन तयार केलेली आहे ती अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर वरच्या बाजूला दिसेल अशी ठेवायची आहे. हे ठेवल्यानंतर मी इथे टाचण्यांनी पहिले पॅक करून घेतलं आणि आता यावर आपल्याला शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे. शिलाई मारत असताना आपण जी पाइपिंग लावलेली आहे त्या पाइपिंगची जी शिलाई आहे अगदी त्या शिलाईवर शिलाई येईल अशा पद्धतीने हे जोडायचं आहे. आणि तुम्हाला जर हे थोडंसं अवघड वाटत असेल किंवा जमत नसेल तर मी सजेस्ट करेल की मी आधीचा जो माझा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक गोष्टी मी या ठिकाणी सांगितलेल्या आहे की ब्लाउजला पाइपिंग कशी लावायची.
उलट केल्यानंतर याला वरच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने आता शिलाई मारायची आहे। ब्लाऊजची जी बॉर्डर आहे ती या ठिकाणी मी घेतलेली आहे। त्या मापाची अस्तरची पट्टी सुद्धा घेतली आहे। खालच्या बाजूने अशा पद्धतीने ही पाइपिंग मी लावते आहे। सेंटरला अशी बॉर्डर ठेवल्यानंतर दोन्ही बाजूने हे भाग ठेवायचे आहेत। बॉर्डरच्या सेंटर पासून दोन्ही साइडने सारखं अंतर येईल अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे ठेवल्यानंतर याला टाचण्यांनी पॅक करायचं आहे, जे आपण यावर जेव्हा शिलाई मारत असतो त्यावेळेला ते इकडे तिकडे सरकत नाही। दोन्ही साइडने टाचण्यांनी पॅक केल्यानंतर मग आपल्याला यावर शिलाई मारून हे जोडून घ्यायचं आहे। याचा जो कमरेकडचा भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण पाइपिंग लावणार आहोत आणि ती सुद्धा इनव्हिजिबल पद्धतीने, म्हणजे आपण वरच्या गळ्याला जशी पाइपिंग लावलेली आहे आणि ती आतल्या बाजूने दिसत नाहीये, त्याच प्रकारे आपण खाली कमरेला जी पाइपिंग लावणार आहोत ती सुद्धा अजिबात दिसणार नाही। त्यासाठी इथे मी अस्तरची 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ही जी पाइपिंग आहे ती मी अशी जोडून घेते याला। जेव्हा आपण सरळ भागावर पाइपिंग लावत असतो त्यावेळेला अगदी सहज ती लावता येते। फक्त जेव्हा एखादा गोलाकार येतो किंवा एखादा कॉर्नर येतो त्यावेळेला ही पाइपिंग लावणं अवघड वाटतं, पण त्याची जी योग्य पद्धत आहे, त्याची जी टेक्निक आहे ती जर आपण समजून घेतली तर मात्र अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण ती लावू शकतो। कमरेला दोन्ही साइडने मी टक्स करून घेते आणि त्यानंतर ती जी पट्टी आहे ती आपल्याला या ठिकाणी जोडायची आहे। पद्धतीने आपला जो मागचा गळा आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे। फक्त वरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी नॉड अटॅच करायचे आहेत। ब्लाऊजचा मागचा गळा जरी बोटनेकचा असला तरी पुढचा जो भाग आहे तो मी रेग्युलर बनवलेला आहे। रेग्युलर माप टाकून कटिंग करून शिवून घेतलेला आहे। या ठिकाणी मागच्या आणि पुढच्या भागाचं जे शोल्डर आहे ते मी जोडून घेतलं, त्यानंतर बाह्या जोडून घेतल्या आणि ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती सुद्धा केली। ठिकाणी ब्लाऊजचा लुक तुम्ही पाहू शकता। पुढच्या बाजूला पंचकोनी गळा, प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि मागचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा। धन्यवाद।